ओके ऑल रोलिंग झालं सांगा सर दिल्लीत आलेला तुम्ही निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय, तुम्ही पण जाताय, काय नेमकी तुमची तक्रार असणार आहे? तक्रार म्हणजे या देशातलं बिघडत चाललेलं राजकीय वातावरण आणि त्याच्यामध्ये जाहीर झालेल्या निवडणुका ह्या निपक्षपाती होतील अशी देशातल्या कुठल्याच नागरिकाला आता विश्वास वाटत नाही आहे. इलेक्टोरल बॉन्ड्सचा मोठा स्कॅम बाहेर आल्यानंतर म्हणजे जगातला सर्वात मोठा स्कॅम आहे. भारतातले 2G, कॉमनवेल्थ, रॅफेल हे सगळे एकत्र केले तरी ते 25% पण नाही इलेक्टोरल बॉन्ड्सचे. एवढा मोठा स्कॅम आहे तो. आणि त्या स्कॅममध्ये गुंतत चालले असताना नेमकं अरविंद केजरीवालला अटक करून या देशामधल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे. 2 मुख्यमंत्री आत टाकलेत, एक हेमंत सोरेन आणि दुसरे अरविंद केजरीवाल. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे सगळे जे काय चालू आहे ते. आणि एकीकडे तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून तू घे आणि दे, तू घे आणि दे, तू घे दे ह्याच्यामध्ये घे दे म्हणजे झालंय ते जगाला मोकळं करा ना. आणि तुम्ही का लपवत होतात? स्टेट बँक ऑफ इंडिया हे लपवण्याचा करा प्रयत्न करत होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी अशा वेळेस एकत्र आलं पाहिजे. मला वाटतं 77 साली जे वातावरण तयार झालं होतं 75 ते 77च्या मध्ये, आणि जेव्हा लोकांच्या लक्षात आले की ही जुलम जबरदस्ती वाढली आहे तेव्हा लोकांनी निर्णय घेतला आणि निर्णय अंमलात आला. आता तर परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा तर व्हॉट्सअप नव्हते, सोशल मीडिया नव्हते, तरी पण जयप्रकाश नारायण हे घरोघरात पोचले आणि क्रांतीचा चेहरा झाले. तसंच या देशात आता होईल असं वाटतंय. लोक जागरूक होतील. जे काय चाललंय ते संविधानाच्या विरोधात आहे आणि देश अशा पद्धतीने चालू शकणार नाही. या देशामध्ये कुठे ना कुठे हळूहळू आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. मूळ मुद्दा जो आहे त्याच्याबद्दल जरा सांगा. पक्षाचं म्हणजे तुम्ही त्या घड्याळ चिन्हाच्या जे डायरेक्शन दिलेले होते त्या डायरेक्शनच्या विरोधात अजूनही घड्याळाच्या खाली तात्पुरत्या स्वरूपात असं लिहिलं जात नाही, त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार करणार आहात? मी आज फोटो काढण्यात आलेले पवार साहेब काही ठिकाणी पवार, कालच मी तटकरेंच्या चिरंजीव यांनी एक मीटिंग घेतली आणि तो फोटो आता ट्विट केलेला आहे मी. त्याच्यावर पवार साहेबांचा फोटो आहे. त्याच्यात तर त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं वापरायचाच नाही तुम्ही. आणि ते बोलताना ते म्हणाले की तुम्हाला त्यांचं गुडविल हवं आहे पण ते नको आहेत. हे म्हणाले कोर्टात सहनच करणार नाही, ताबडतोब तुम्ही रद्द करा. दुसरी गोष्ट, जिथे जिथे घड्याळ असेल तिथे तिथे त्याच्या खाली लिहा की हे मॅटर इज सबज्युडाइज्ड आणि त्याच्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे आणि अंतिम निकालावर हे सगळं अवलंबून आहे. ते कशा पद्धतीने लिहायचं ते त्यांचं काम आहे, आमचं काम नाही. पण तसं डिस्क्लेमर, म्हणजे एक डिस्क्लेमर नेहमी तुम्हाला आठवून देतो की सिगरेटच्या पाकिटावर एक डिस्क्लेमर असतो की सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. धोकादायक इशारा म्हणतात त्याला. हां, धोकादायक इशारा, की सिगरेट ओढणं हे आपल्या प्रकृतीसाठी घातक आहे. असा काहीसा इशारा महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे की हे जी घड्याळाची चोरी झाली आहे त्याच्या खाली लिहा. मी तर सांगितलं तुम्ही द्या की हे फोडाफोडीचं राजकारण आहे, महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि घड्याळ सिम्बॉल द्या त्याला. पण कारवाई करेल असं वाटतं? करावीच लागेल, नाही तर आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये जाऊ आणि सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट होईल. सोपं थोडी आहे सगळं. ठीक, थँक्यू. पण सर याच्यावर आता तुम्ही जे अर्ज म्हणजे कंप्लेंट देताय ती कंप्लेंट इलेक्शन कमिशनकडे पण देणार आहात की नाही? पहिली इलेक्शन कमिशनकडे देणार. इलेक्शन कमिशन नाही एक 72 तासात तसे हे काढले, आदेश काढले तर आमच्याकडे आम्हाला पुरावा मिळाला की आम्ही सुप्रीम कोर्टात येणार. पण भविष्यात याच्यावरती आता जे डायरेक्शन आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पाळायलाच लावणार अजितदादा गटाला, एवढं नक्की? त्यांनी पाळावेच लागतील. त्यांना पाळावेच लागतील. त्यांनी पाळले नाही तर मग सुप्रीम कोर्ट आणि ते बघून घेतील. आमचं काय, आम्ही तर दाखवणार सुप्रीम कोर्टाला, हे बघा तुमचे आदेश कसे धाब्यावर बसवत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.